नमस्कार. जरा विचार करा, जगाच्या अर्थव्यवस्थेची जी मुख्य रक्तवाहिनी आहे ती अचानक बंद पडली तर? होर्मुझची सामुद्रधुनी जी अख्ख्या जगाला ऊर्जा पुरवते तीच आज पूर्णपणे ठप्प झाली आहे. मग आता याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होणार आहे? चला, आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. विचार करा, एका रात्रीत जगाचा ऊर्जा पुरवठाच खंडित झालाय. ही काही फक्त एका प्रदेशापुरती समस्या नाहीये, तर हे एक जागतिक संकट आहे ज्याचे पडसाद प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर उमटणार आहेत. पण ते कसे, हेच आपल्याला आज बघायचं आहे. 20% फक्त एक आकडा वाटतो नाही का? पण हा आकडा खरंच खूप मोठा आणि धक्कादायक आहे. कारण जगात दररोज जेवढं काही पेट्रोलियम वापरलं जातं त्यापैकी तब्बल 20% पुरवठा हा एकट्या याच सामुद्रधुनीतून होतो. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो की जगातल्या 5व्या हिस्सा ऊर्जा पुरवठ्यावर एका क्षणात टाळं लागलंय. आणि ह्यामुळे झालं काय, तर जागतिक बाजारात एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि त्याचे परिणाम तर लगेचच दिसायला लागले आहेत. तर या संकटाचा पहिला आणि सगळ्यात मोठा परिणाम दिसला तो जागतिक शिपिंग उद्योगाच्या प्रतिक्रियेतून. जगातील मोठमोठ्या कंपन्यांनीच जणू एका आवाजात आपली वाहतूक थांबवण्याचा निर्णयच घेतला. याची सुरुवात झाली मेर्स्क सारख्या एका बलाढ्य कंपनीपासून. आता बघा, जेव्हा जागतिक व्यापारातला इतका मोठा खेळाडू आपली वाहतूक थांबवतो ना, तेव्हा संपूर्ण पुरवठा साखळीला एक जबरदस्त धक्का बसतो आणि परिस्थिती किती गंभीर आहे हे जगासमोर येतं. आणि हा काही एकट्या मर्स्कचा निर्णय नव्हता. त्यांच्या पाठोपाठ हॅपॅग-लॉयड सारख्या कंपन्यांनीही तेच पाऊल उचललं. यावरून हे स्पष्ट झालं की ही केवळ एका कंपनीची भीती नाहीये, तर संपूर्ण शिपिंग उद्योगाने दिलेली ही एक सामूहिक आणि अत्यंत गंभीर प्रतिक्रिया आहे. आणि बघता बघता CMA, CGM सारख्या कंपन्यांनीही आपली जहाजं थांबवली. याचा अर्थ काय? समुद्रावर तरंगणारी कोट्यावधी डॉलर्सची उत्पादनं आणि ऊर्जा एका क्षणात एकाच जागी थांबली. आणि इथूनच जागतिक व्यापाराची साखळी तुटायला सुरुवात झाली. आणि या साखळीतला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा निर्णय घेतला MSCने, जी जगातली सगळ्यात मोठी कंटेनर कंपनी आहे. या 4 मोठ्या कंपन्यांच्या निर्णयांनी एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं: आखाती प्रदेशातला सागरी व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. चला, आता आपण या संकटाचा एका मोठ्या ऊर्जा आयात करणाऱ्या देशावर म्हणजेच आपल्या भारतावर काय परिणाम होतोय याकडे वळूया. हा पहिला चार्ट बघा. आपल्या घरात जो गॅस सिलेंडर येतो तो LPG. तर भारताला लागणाऱ्या एकूण LPG पैकी तब्बल 90% आयात ही आखाती देशांमधून होते. या एकाच आकड्यावरून आपलं अवलंबित्व किती प्रचंड आहे हे आपल्या लक्षात येईल. आता दुसरा चार्ट. द्रवरूप नैसर्गिक वायू म्हणजे LNG. आपल्या एकूण आयातीपैकी जवळपास 40% LNG याच मार्गाने भारतात येतो. त्यामुळे घराघरातल्या गॅसपासून ते मोठमोठ्या उद्योगांपर्यंत सगळीकडे याचा परिणाम जाणवू शकतो. आणि तिसरं अर्थातच कच्चं तेल. जवळपास 35% कच्चं तेल आपण आखाती देशांकडून आयात करतो. आता हे तिन्ही आकडे जर आपण एकत्र पाहिले तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेसमोर किती मोठं आणि गंभीर आव्हान उभं ठाकलं आहे हे अगदी स्पष्ट होतं. आणि यात भर पडली आहे ती एका दुसऱ्या गोष्टीची. तज्ज्ञांच्या मते रशियाकडून होणारी तेल आयात कमी झाल्यामुळे यावर्षी भारताचं आखातावरील अवलंबित्व आणखी वाढणार होतं. त्यामुळे म्हणायला हरकत नाही की हे संकट अगदीच चुकीच्या वेळी आले आहे. बरं, पुढे काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकावून पाहूया. कारण अशाच प्रकारच्या एका जुन्या घटनेतून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळू शकतं. 1980च्या दशकात इराण-इराक युद्धात टँकर वॉर झालं होतं. तेव्हा ही परिस्थिती खूप गंभीर होती, पण ती आजच्या परिस्थितीपेक्षा बरीच वेगळी होती. बरं, तेव्हा आणि आता यात नेमका फरक काय आहे? तर बघा, त्या काळात दोन्ही देशांची लष्करी ताकद जवळपास सारखी होती. आज मात्र तसं नाहीये. दोन्ही बाजूंच्या क्षमतांमध्ये खूप मोठी तफावत आहे. दुसरं म्हणजे तेव्हा टेहळणीचं तंत्रज्ञान इतकं प्रगत नव्हतं, मर्यादित होतं. पण आज आपल्याकडे इतकं आधुनिक तंत्रज्ञान आहे की संरक्षण आणि टेहळणी दोन्हीही खूप जास्त प्रभावी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक तो म्हणजे त्या टँकर वॉरमध्ये हल्ले होणंही सामुद्रधुनी कशीबशी सुरू होती, पण आज ती पूर्णपणे 100% थांबली आहे. आता आपण या समस्येच्या अंतिम टप्प्याकडे येऊया. ही जी कोंडी झालीये ती किती काळ टिकू शकते आणि यावर काही पर्याय आहेत का याचा विचार करूया. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर हा मार्ग बंदच राहिला तर जगाकडे दुसरा कुठला मार्ग आहे? दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं नाही. सौदी अरेबिया थोडंफार तेल लाल समुद्राकडे वळवू शकतं, पण तिथेही वेगळे धोके आहेतच.
आणि राहिला प्रश्न LPG आणि LNGचा, ज्यांना अति थंड तापमानात वाहून न्यावं लागतं, त्यांच्यासाठी तर पाईपलाईनचा पर्यायच उपलब्ध नाही. म्हणजे जगात तेल आणि वायू उपलब्ध असूनही ते गरजू देशांपर्यंत पोहोचवण्याचा मार्गच बंद झालाय. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. एका तज्ज्ञाने म्हटल्याप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्था या मार्गावर इतकी जास्त अवलंबून आहे की ती जास्त काळ बंद ठेवणं कुणालाच परवडणारा नाही. आंतरराष्ट्रीय दबाव आणि आर्थिक गरजेमुळे हा मार्ग खुला करावाच लागेल, यात शंका नाही. तर मग सगळ्यात कळीचा मुद्दा कोणता? मुद्दा आहे वेळेचा. ही कोंडी जास्त काळ टिकणार नाही हे तर निश्चित आहे. पण जास्त काळ म्हणजे किती? काही दिवस की काही आठवडे? या एकाच प्रश्नाच्या उत्तरावर जगाचं आर्थिक भवितव्य अवलंबून आहे. आता सर्वांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे लागलं आहे. हा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी जागतिक शक्ती काय आणि कधी पावलं उचलतात.